आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सकाळी 10 वाजता मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरती मराठा समाजाला ओबीसी मध्ये सहभाग व्हावा याच्यासाठी त्यांनी आज आंदोलनाला बसलेले आहेत। हीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, आज 29 ऑगस्ट 2025 ही तारीख जरांगे पाटलांनी मागील 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाला दिलेली होती आणि दिल्यानंतर त्यांनी संबंध महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये गाव भेटी, तालुका लेवलला गाव भेटी, जिल्हा भेटी, तालुका भेटी आणि या 4 महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्र पिंजून काढला। त्यावेळेला सरकारची अशी एक भावना होती की प्रत्येक वेळ मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आंदोलनाला येतो, पण ह्या वेळ येणार नाही आणि तो कमी प्रमाणात येईल। पण तो आज 1 करोडच्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल झाला आणि ते दाखल होत असताना प्रचंड मोठी एक समस्या निर्माण झाली की वाहनं कुठं लावा आणि सरकारनं एक सडबुद्धी विचारसरणीचं व्यक्तिमत्व, मोठ्या डोळ्याचा विद्रूप केस असणारा व्यक्ती सदावर्ते आणि त्याची बायको जयश्री सदावर्ते उर्फ जयश्री पाटील यांनी या कोर्टामध्ये याचिका दाखल करायच्या आणि परवानगी आझाद मैदानाची मिळवणी म्हणून त्यांना विरोध करायचा। परत आपल्या काही वकील बांधवांनी एक हायकोर्टात याचिका दाखल केली आणि आरक्षणासाठी आंदोलन व्हावं म्हणून त्यांनी परवानगी मागितली आणि सर्वोच्च हायकोर्टाने 1 दिवसासाठी आपणाला परमिशन दिली, काही अटी घालूनही दिल्या। प्रशासनाला 4 महिने वेळ देऊन प्रशासन काय करत होतं हा एक गंभीर प्रश्न आहे मित्रांनो। आणि आता सध्या गणपतीचे दिवस आहेत, ह्या गणपतीच्या दिवसाचं लय लोकांना पुळका येतो मित्रांनो। तुम्ही त्याच्या आधी उपाययोजना शोधून काढावं पाहिजे होत्या। सरकार तुमच्या हातात आहे, प्रशासन तुमच्या हातात आहे, त्याच्या उपाययोजना तुम्ही काढायच्या असते, सर्वसामान्य लोकांनी काढायच्या नसतात। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की त्या आझाद मैदानावर 5000 लोकांची मर्यादा दिलेली आहे। ही एक खुंसाड भावना म्हणले तरी चालेल। पोलीस प्रशासन म्हणावं असं तिथल्या आंदोलकांना सुविधा देत नाही, अडवणूक करायचे, रस्ते चुकीचा मार्ग दाखवायचा, ट्रॅफिक वाढवायचं, हे त्यांचं खोडसाळपणा आपणाला आज या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लोकांना पाहावास मिळाला। आणि CST ठिकाणी प्रामुख्याने मुंबई या ठिकाणी आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि या पावसामुळं काय होतंय की पब्लिकला हे जे मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून या पट्ट्यामध्ये पाऊस फार कमी प्रमाणात पडतो आणि तिथील मुंबईला हा मोठ्या प्रमाणात, कारण का कोकण आहे आणि जवळ समुद्र किनारपट्टी आहे, त्याच्यामुळं हा पाऊस एकदा चालू झाला की 2-2, 3-3 दिवस बंद होत नाही। तसा या पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात अशा स्वरूपाचा कधी पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही। त्याचा अंदाज हे मराठा समाजाला कमी प्रमाणात त्या जनतेला लागतो। आज दिवसभर ते पब्लिक मोठ्या प्रमाणात पावसात आहे, त्याच्या आडोशासाठी ब्रिज असतील, CST रेल्वे स्टेशन असेल, अशा आसरा घेतला लोकांनी। आणि त्याच्यानंतर एक इथं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीनं पोलीस आयुक्त रेश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस यांची एक भेट झाली आणि भेट झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचं त्यांचं काय आहे, पण सांगायचं एक 4च्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतला आणि त्या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने त्यांचा एक मुद्दा होता की महाराष्ट्रामध्ये एक गुंतवणूक आली आणि ते गुंतवणूक आहे 34,000 कोटीची। विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे आणि कोकण म्हणजे रायगड या भागात असे विस्कटल्या स्वरूपाचे आहे। मित्रांनो, तुम्हाला हे जे गुंतवणूक आज 34,000 गुंतवणूक करायची ही वेळ नाही, कारण का ह्या पावसात दिवस रात्र हे लोक
आज 27 ऑगस्ट 2025 पासून मुंबईकडे प्रस्थान करणारे लोक आज सकाळी लोक पोचलेत, करोडोचे संकेत आहे. प्रामुख्यानं पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा मांडला पाहिजे आहे की या ठिकाणी जे आंदोलन आहे त्याच्यावर सकारात्मक निर्णय काय घ्यायचा आहे. तर 34,000 कोटीची गुंतवणूक केली आणि एक आशावादी आहे हे समजा थोतांड आहे. ह्याच्या आधी वेदांत असेल, पोस्कॉन असेल, गुजरातला आपल्याच आशीर्वादानं ते प्रकल्प गेलेले आहेत. अन्य प्रकल्प बी गुजरातला गेलेत, त्याचं जोखमदारी कोण घेणार आहे का. आणि त्याच्यानंतर एक अतिशय काय त्याला शब्दाचं मला आता हे जे बोलता येत नाही. सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि बुजगावने असे काही अपशब्द बोलायचे. शेतामध्ये बुजगावून असतं, पाखरं हाणायसाठी ते भीती दाखवायचं असतं, ह्याचा आत्मा कोण वेगळाच आहे असं वाटेल ती माणसाला. जे मराठा समाजामध्ये आज ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 6 कोटी मराठा समाजाची संख्या, ह्या मराठा समाजाला डवचण्याचा हा व्यक्ती काम करतोय. हा व्यक्तीला पालन पोषण कोणी केलेलं आहे तर फडणवीस साहेब तुम्ही केलेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आहे. त्याला 6 वाजता त्याला उचलून न्या, त्याच्यावर गुन्हे दाखल करा, कायदा सुव्यवस्था. तुला एवढं कोणी फोडं करायला सांगलं. कायदा व्यवस्था त्याला पोलीस महासंचालक आहेत, SP आहेत, अन्य पदाचे अधिकारी आहेत, गृहमंत्री आहेत, CM आहेत, ते ठरवतील ना. तू त्यांना धडे द्यायचे नाही. तुझा वकील पेशा, उद्योगधंदे बघ ना. हे तर मराठा समाजाला तू सातत्यानं डवचण्याचा प्रयत्न करतोय. माणसाची भावना, तुझं भाषण, तुझी पत्रकार परिषद ऐकत असताना पायाची आग मस्तकाला चालली आहे. जरा व्यवस्थित राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मुंबईला आपण जात असताना काही ठिकाणी फोटो व्हायरल झाले की जे कमानी असतात त्याच्यावर डिजिटल बोर्ड लावलेले असतात, त्याच्यावर त्यांनी स्लोगन केलेलं आहे. स्लोगन काय आहे की शिव्याने इतिहास घडत नसतो, कर्तृत्वाने इतिहास घडत असतो, असं एक बॅनर लावलाय. आणि त्याला अनुमोदन कुणी दिलंय की प्रवीण दरेकर आहेत, प्रसाद लाड आहेत, नरेंद्र पाटील आहेत आणि चित्रा वाघ, ह्या 4 लोकांनी समर्थन केलेलं आहे. ह्यांची जर माहिती जर तुम्हाला ऐकायची असेल, प्रवीण दरेकर हे मुंबई बँक जे आहे तिचे फार मोठा घोटाळा करणारा व्यक्ती आहेत. आणि प्रसाद लाड हे बिल्डर आहेत. त्यांनी काय केलं, बिल्डर होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यानं काय कांड केलेले त्यांच्या आत्म्याला ती माहीत असतं. दुसरी गोष्ट, नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्ग जे महामंडळ आहे त्याचे ते राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या मंडळाचे मुख्य अध्यक्ष आहेत आणि त्या पदाला राज्याचा मंत्र्याचा दर्जा दिला जातो. मित्रांनो, 1982 साली जे अण्णासाहेब पाटील होते त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. त्या व्यक्तिमत्वानं उद्याचा सूर्य उगवायच्या आत आपल्या पिस्तूलनं डोक्याला गोळी लावून आत्महत्या केली, पण उद्याचा सूर्य त्यांनी बघितला नाही. त्यांच्या वचनाचा त्यांचा मुलगा म्हणजेच नरेंद्र पाटील आहेत. आणि ते काय करतात तुम्ही बघा ना, आरक्षणाच्या मुद्द्याला विरोध करतात या असे बॅनर बाजी लागून. आता राहिली चित्राताई वाघ, ताई तर ती म्हणायचे संबंधच नाही, चित्रा वाघच बरं का. पण त्यांचं जर महाराष्ट्रालाच माहिती आहे वादग्रस्त वक्तव्य, कोणाला काय बोलायचं ही ते आदर्श माहीर आहेत. हे सर्व ही 4 जे बॅनरवर लोक आहेत हे मराठा समाज आहेत, भटकलेले मराठा समाजाचे व्यक्तिमत्व असणारे ही लोक आहेत. तिथून पुढे आपण जर आलो, पत्रकार परिषद फडणवीस साहेबांनी घेतली. फडणवीस साहेबांनी काय सांगितले की सध्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाला 3 नंबरचं स्थान दिलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा स्थान गुंतवणुकीला दिलं, त्याच्यानंतर नांदेडला पूर परिस्थिती झाली, दुसरा स्थान दिलं आणि लास्ट 3च मुद्द्यावर त्यांची पत्रकार परिषद होती. मित्रांनो, ते पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत, पोलिसांची हुज्जत घालत आहेत. जरांगे पाटलांनी त्यांना सांगितलं हुज्जत घालू नका, जाग्याला थांबलेला आहे. ह्या अशा भाषेचे आपण राज्याचं गृहमंत्री आहे त्या पद्धतीने सुविधा दिल्या पाहिजे. मुंबई महापालिकेत जी आझाद मैदान आहे ती प्रशासक त्याच्यावर नेमलेला आहे. तिथं संडासची सोय नाही, तिथं पाण्याची सोय नाही, तिथं निवाऱ्याची सोय नाही. करोडो लोक येतात, त्यांची सुख सुविधा करावं पाहिजे होती. तुम्ही त्या आयुक्त
त्यांच्याकडून कोणतीही म्हणजे लोकांना मदतीची हाक आली नाही. तुम्ही पाणी बंद करून टाका लागला. छोटे छोटे हॉटेल व्यवसाय आहेत ते बंद केलेत का तर ह्यांची जेवायची तारांबळ व्हावी, पाणी प्यायला मिळू नये, निवारा करू नये, पावसापासून संरक्षण होऊ नये आणि लोकांनी परतीचा प्रवास करून महागारी जावं हीच तुमची अपेक्षा होती ना. तेच तुम्ही करत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांची हे कामं आणि सीएम तुम्ही. आता ती काय म्हणतात, विरोधक त्यांच्यावर धात आहे आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका बजावली पाहिजे. सकाळपासून मी पत्रकार परिषद भाजपवाल्यांची ऐकतोय. त्यांनी एक माणूस निवडलेला आहे. प्रत्येकाने एक माणूस, संजय राऊताला एक जणांना निवडायचा, उद्धव ठाकरेंना एक जणांना निवडायचा, पवार साहेबांना एक जणांना निवडायचा, रोहित पवारांना, असे त्यांनी वाटून लोक घेतलेले आहेत मित्रांनो. त्या पत्रकार परिषदेतून एक जाणवलं की आज हे करोडोची संख्येनं जे मराठा समाजाचे लोक गेलेत त्याचा काही उपयोग होणार नाही. ते आले तसे माघार जातील अशा भाषेमध्ये, अशा व्यक्तिमत्वामध्ये ते वावरत आहेत मित्रांनो. आज मोठ्या प्रमाणात तिथं पाऊस आहे. आंदोलनकर्त्याची तर काळजी कोण घेत नाही. तिथं आरोग्य सुविधा कशी आहे, थोड्या वेळानं आरोग्य सुविधा सुद्धा ते सरकार त्यांचं असल्यामुळं काही करू शकतात. आणि आज संध्याकाळी तुम्ही आझाद मैदानावर तर वेळ देताय संध्याकाळी 6 पर्यंत आणि तुमचं शिष्टमंडळ जातंय 8ला भेटायला. म्हणजे ही कसली तफावत. तुम्ही शिंदे समिती, विखे पाटलांची समिती काय करते ह्याचा जरा विचार केला पाहिजे. समाजातील लाखो करोडोमध्ये लोक जे मराठा समाज आहेत तुमच्या उत्तराची वाट पाहत आहेत. तुम्ही त्याचं गांभीर्य घेत नाही. सीएम साहेब ह्याचं कुठंतरी एक गांभीर्य घेतलं पाहिजे. एक आशेचा किरण आला पाहिजे. आणि पवार साहेबांनी हे केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंनी हे केलं पाहिजे. त्यांच्याजवळ कायच नाही. त्यांना तुम्ही किंमत बी देत नाही, कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही, आजच बोलवायला लागलावी. आणि ओबीसीचं काय होईल, ओबीसीचं काय सुद्धा होत नाही. तिथं कमिटी आहे. आज 2-2 वर्ष झालं तुम्हाला ते शिंदे समितीचा अहवाल येत नाही. तुम्ही जे समिती स्थापन करता त्याचा अहवाल येत नाही. इतर लोकांना तुम्ही चोत्या बनवता, तसं इथं चोत्या बनवू नका. इथं लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज पत्रकाराने आरक्षणाला मागणीसाठी गेलेल्या एका व्यक्तीला विचारलं. त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला 109 मार्क आहेत आणि 82 वाल्याला सर्व्हिस लागली पण माझ्या मुलाला नोकरी लागली नाही म्हणून मी आरक्षणात आलोय. ही एक खंत आहे. ही खंत तुम्ही थांबली पाहिजे. आम्ही मराठासाठी सारथी आणली, शाहू महाराजांची. तुम्हाला कोण आणा म्हणलं, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही आम्हाला ताट देत नाही पण हातात खायला द्यायला लागलाय. हे घ्या जामन, हे घ्या जिलाबी. अरे आम्हाला ताट भरून द्या. ताटातनं आम्ही ठरवू ना ह्यातलं कोणता पदार्थ खायचा आहे कोणता नाही. ही विचार करून आम्ही खाऊ ना. तुम्ही नको हित केले. अण्णासाहेब पाटलाचे तुम्हाला हे दिले, तुम्हाला शिष्यवृत्ती दिली, तुम्हाला सारथी दिली, तिथे वसतिगृह बांध, याचा काहीच संबंध नाही. आरक्षण हे दिलं पाहिजे. आज जे मुद्दा आहे ना, ज्या लोकांनी आंदोलन केले त्या लोकांना एक समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे. आता ही रेशमी पोलीस आयुक्त महासंचालक काय त्यांच्याकडे पद असेल, रेशमीताई शुक्ला, ह्यांनी काय कांड केलंय हे फडणवीस साहेबांचे विश्वासक आहेत. ते पुण्याचे काय पद होते, त्यांनी मोबाईल काय केले हे आपणाला म्हणायचं नाही एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचं. पण हे गैरपद्धतीचा वापर होतो. आपणाला एवढंच आहे मित्रांनो, जे आपला योद्धा आरक्षणासाठी तिथं थांबलेला आहे त्यांच्या पाठीमागणं आपणाला हलायचं नाही. एकजूट एक होऊन आपण त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांच्या जे हाक देतील त्याला आपण साथ दिली पाहिजे. एवढंच आज ह्या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो. 1 तास बोलू शकतो पण आता ह्या ठिकाणी इतकंच. मनपूर्वक सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो.